नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. आज टाईमपास करत बसलो घरात आणि वेळ झाला बाहेर यायला. तर पाणी आल्यावरच बाहेर आलो. हे बघा, तर लॉनला पाणी सोडलं आहे आणि निवांत बसलो आहे. तुमचा चहा नाश्ता झाला का? या चहा नाश्ता करायला. झाडाचे पहिले आवळे टेस्ट करूया. आपल्या झाडाचा पहिला आवळा. आज आहे आमच्या इथला बाजार, त्याच्यामुळे मी पोचलो आहे आता आमच्या वैभवडीच्या बाजारात. हे बघा, हे आहे बस स्टँड. काल इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला असेल तो इथलाच आहे. आणि आज म्हणजे मार्गशीर्ष चालू झाल्यामुळे आत्ता गर्दी आहे बऱ्यापैकी. म्हणजे भाजीसाठी, फळांसाठी बरीचशी गर्दी होती. हे बघा, हा आमचा सुंदर असा बाजार, आठवडा बाजार. आज बऱ्यापैकी गर्दीच होती. सकाळी असते गर्दी बऱ्यापैकी, मी आज संध्याकाळी आलो आहे त्याच्यामुळे गर्दी अजूनही आहे. आणि बरीच लोक कशी आहेत की ऑफिसमधनं कामावरनं सुटल्यावर मग बाकीचे हे घेतात, घरी जाताना खरेदी करतात आणि घरी जातात. आणि संध्याकाळची आमच्याकडे बऱ्यापैकी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत बाजारात गर्दी असते. हे आहे आमच्या वैभवडीचं दत्त मंदिर. इथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हे बघा, सगळ्या बाजारावर नजर टाकली, पण मला घ्यायची आहे भाजी. फळं घ्यायची होती, पण दर काय हवाच्या सवय, कारण मार्गशीर्ष चालू झाला आहे तर दर गगनाला भिडलेत फळांचे. आणि फळांच्या गाडीवरच जास्त गर्दी दिसते. मला भाजी घ्यायची आहे. इथे एकाकडे भाजी छान मिळते, म्हणजे तो फक्त पालेभाजीवरच बसतो आणि मला पालेभाजीच घ्यायची होती. तर म्हटलं पहिली पालेभाजी घेऊया, कारण आईच्या डोक्याला जखम आहे, त्याच्यामुळे बाकी काही तिला खाता येत नाही, त्याच्यामुळे पालेभाजीच घ्यावी लागते. हे बघा, चाचांकडे घेतली पालेभाजी. म्हणजे काय, लाल माठ घेतला, हिरवी पालेभाजी घेतली आणि मेथी घेतली आणि पालक घेतला. सगळी फक्त पालेभाजी. चला, आपलं तर घेऊन झालं इथे. आज मार्गशीर्ष असल्यामुळे भाजी पण बऱ्यापैकी महाग होती. रोज असते 10 ते 12 रुपये, 15 रुपये जोडी. आज 20 रुपये आणि 25 रुपये, 10-10 रुपये दर वाढला. ठीक आहे, काही हरकत नाही. शेतकऱ्यांना पैसा मिळाला तर काय हरकत नाही. आणि इथे ना एक छान बटर, म्हणजे बेकरीचं इथे बऱ्यापैकी साहित्य चांगलं मिळतं, तर त्यांच्याकडनं कायम बटर वगैरे घेतो. आईसाठी वगैरे घ्यायचं, पण आईला तर खायला मिळणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं एकच काहीतरी घेऊ. तर काकांकडनं मी बटर घेतले. याच्याकडे पॅकेट असतं, तयार असतात पॅकेटं, 1/2 किलोचं 50 रुपये. आणि त्यांना म्हटलं जरा पिशवी द्या, कारण माझ्याकडे पिशवी आणलेली ती फाटली, तर त्यांनी पिशवी दिली. अलाउड नाही आहे तरीसुद्धा रिक्वेस्ट केली तर त्यांनी दिली. आणि त्यांनी मला खायला सोबत त्यांच्याकडची ती नानकटी असते ना, ती दिली. छान होती टेस्ट, पण मला नको होती गोड. मी म्हटलं फक्त बटर घेतलं आणि जिरा बटर, आणि घरी निघालो. चला जाऊया आता आपण इथून घरी. बघा, आणि बसस्टँडच्या बाजूला हे नदीच्या मासे घेऊन बसतात. काडवी, खवळे, मळीये असे बरेच मासे इथे मिळतील तुम्हाला. आणि समोर बघितलं तर बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम झालेलं, कारण तिथे समोर रस्त्याचं काम चालू आहे चौकामध्ये. तर म्हटलं तिथे थांबण्यापेक्षा मी शॉर्टकट मारला बसस्टँडवरून सरळ घरी. जास्त गर्दी मिळत नाही, मग डायरेक्ट घरी यायला मिळतं तिथून, आणि गर्दी पण नसते इथे जास्त. चला जाऊया आता थेट घरी. आईचा थोडा व्यायाम घ्यायचा आहे. आज तुम्हाला व्हिडिओमध्ये आईच्याच म्हणजे सगळं रुटीन दाखवेन. चला जाऊया घरी आता. हात सोड, हात सोड, हात सोड, हात सोड. चाल चाल चाल, क्लोज होतं. पकडून हो, चाल.
खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ कुठे पाय ठेवतेस तो बघ. ये. ठेव पुढे पाय. हात सोड हात सोड. चल चल. ती बोटं सोड, बोटं मोकळी सोड, पायाची बोटं मोकळी सोड, सोड मोकळी, सोड मोकळी, सोड मोकळी. येऊ दे पुढे, अंगठा पुढे येऊ दे, अंगठा पुढे येऊ दे. हां चल सोड नको, चल ते मोकळे, मोठं मोकळी सोड. लागू दे पायाला. चल बघ काय काय केलं आहे ते बघ सगळीकडे. चल चल पकडलं नाही पडणार. चल चल टाक पावलं पुढे तू, टाक नाही पडणार. चल चल पाय उचलून घे. चल चल त्या वाळूत जरा चाल खडीत. चल चल काय नाही जमतंय, काय पकडायला बिकडायला काय नाही. चल 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 काय पडणार नाही. चल नाही पडणार. चल पकडायला जाऊ नको. चल ये पुढे, ये पुढे, नाही पडणार. चल 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 काय पडत नाही. चल तिकडे डाक मारतात ते बघ, ते बघ तिकडे डाक मारतात मोठ्याने. त्यांच्यावर हात फूट गेलाय. आवाज आला नाही मला. काकी हा काकी पोरगेला बघा कसं केलंय, पोरगेला कसं केलंय बघा. इकडे इकडे दाखवा, इकडे दाखवा. कसं केलंय, चांगलं केलं. हा काय चांगलं केलंय काय, छान छान तर म्हणा. तिला जरा पायाला दगड लागू 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 दे लागू दे. चल तिकडे ओला आहे, इकडे चल. चल तिथे तिकडे ओलायचं. चल तिकडे सुक्यात चल. चल थोडं चल, पायाला दगड लागू दे जरा. नाही करू तिथं काम कर तुझं. हळू कर. हां काय प्रयत्न करत नाही ना. प्रयत्न केला तर काय चालतं. आता व्यवस्थित चालते ना, असं रोज चालत तर होणार. चाललं पाहिजे आपल्या मनाने. झाड कसं विचारायचं, झाड हे झाड टाकलं आहे. हे कसलं झाड आहे. हे समोरच ये 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 अरे का बघा काय तू झाडं लावलेली कुठची ग, कुठची झाडं लावलेली तू. हा किती लावलेली झाडं. हा कुठची झाडं लावलेली तू. जाणार आहेस खाली तिकडे, तिकडे जाणार, जाणार का तिकडे. जाणार आहे कसं जाणार. येतीच नाही जाव्यात. चल जाणार म्हणते बाई. कुठे माहितीये, माडात माडात लहान लावलेलं. चालली फिरायला. तिथे ये, याच्यावर उभी राहा. तुला घेतो खाली, याच्यावर उभी राहा. काय उचल, काय उचल, काय उचलून घे पुढे. ये पुढे ये ये. नाही पडणार. ये तू बिंदास. हां चढ याच्यावर, शिरावर चढ. या ये काय नाही. चल पाय जोर लाव, लाव जोर, लाव थोडा जोर. याच्यावर पाय ठेव, याच्यावर पाय ठेव, ठेव याच्यावर पाय. जमणार. ठेव पाय, शिरावर पाय ठेव. हां ठेव, ठेव हळूहळू ठेव.
ठेव, तुला घेतो पलीकडे, ठेव चेहऱ्यावर पाय. हा गुड. पायावर पाय ठेवलास माझ्या. चल चल, काय नाही, चल. हळूहळू चाललं पाहिजे. थांब. चल. कुठे कुठे फॅक्टरी केलं ते. अजून काय केलं? हळूहळू. हळूहळू चल. आज 15 मिनिटाचा आला, उद्या 10 मिनिटाचा आला. कॅमेरा चालू आहे बघ तिथे. बघ. चालू आहे, चाल. चल चल. हा, हाताने पकड मला. चल चल, उचल पाय. चल उचल. उचल पाय, उचल. उचल पाय, उचल. तुला कुठं मुलगी वाटली? उचल. तुझ्या पाय अंगात उचल. तो पाय उचल. उचल पाय. उचल पाय. हा, हा पाय ते पुढे कडक ठेव. कडक. हा पाय पुढे ठेव. हा पाय पुढे ठेव. ठेव पुढे पाय. उचल. हा, ठेव पुढे पाय. नाही पडणार, नाही पडणार. चल चल. चल पुढे ठेव. चल. ठेव. ठेव पुढे पाय ठेव. उचल. हा. ठेव. आता बेंड आहे का? उचल. चाल, इकडे इकडे चाल ना तुम्ही. चल चल चल. चल चल. उचल. पाय उचल. अडकला तर राहणार. उचल पाय वरती. वर उचल. असं उचल पाय. आता उचल पाय. पाय असा उचल वरती. हा. चल. फॅक्टरी इकडे फिरली दादा ना, तर मग बारीक ठेव. हे उचलतो पाय. पाय वर, पाय उचल. असा पाय वरती घे. पाय वरती घे. पाय वरती घे. असा असा. असा असा पाय वरती घे. उचल. 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 असा पाय वरती घे. हो, पाय वरती घे. हा उचल पाय वरती घे. असा असा खाली बघ. पाय वरती. हा पाय वरती उचल. उचल पाय वरती. दोन्ही पकडा. पकड. पाय वरती. असा. उचल. उचल. थोडा थोडा वरती वरती येणार. येणार वरती. उचल. हां, उचल. उचल. हां. उचल. एक फेरी मारायची अजून. बघ. ये पुढे. ये पुढे. उचलू. ठेव बघूया. पाय वरती उचलून ते पकडलंय मी. कुठे ठेवलास पाय? आणि वरती. बघ. जमलं ना? जमलं ना? ठेव खाली. ये. पुढे ठेव पाय. हां. ये. ये, उचलतो पाय. अडकला बघ. ये. 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 तिथे बसूया. ये. 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 ये इकडे बस. निवांत तिकडे बस. ते तिकडे बसते. नको इथे बस. इकडे मोकळं. ये. ये तर बस. पाणी घेऊन येतो बस. खायला रे. हां, इकडे तार लागणार. इकडे आणखी एक पाऊल इकडे टाक. एक पाऊल पुढे ठेव. हां, आता बस. हळू बस. पाय मोकळे सोड. सोड मोकळे पाय. बस. बरं वाटलं ना? बरं वाटलं ना? फिरली जरा, पाय मोकळे झाले, सांधे मोकळे झाले. बरं वाटलं ना? पकड. म्हटलं त्याच्या हाताला पकड. पाणी घेऊन आलो. थांब. एक. हळू 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 हळूहळू पी. हळूहळू पी. हळूहळू. हळूहळू. एकदम हळूहळू.
बरं वाटलं फिरून आज? हां, बरं वाटलं काय म्हटलं? रोज फिरणार ना? हां, रोज फिरणार की नाही? हां, फिरणार ना? संध्याकाळी यायचं, एवढं चालायचं बघ. आता घरातल्या घरात तू 15 फेऱ्या मारणार होती, बरोबर आहे. इथे 3-4 फेऱ्या मारल्यास तू झालं सगळं, भरून निघालं. आणि हे दगड लागतात ना बारीक बारीक, ते ॲक्युप्रेशरचं काम करतात, कळलं? घरात फरशीवर चालून होत नाही, खाली याच्यावर चाललं की लगेच चांगलं होणार मातीवर. खाल्लेलं पचलं पण पाहिजे ना. काय खाल्लेलं पचलं पण पाहिजे ना. बस नखं काढून टाकूया. इथेच बसून आता हिच्या पायाचे नखं काढून घेतो, हातापायाचे दोन्ही. बाहेर चालली की तिच्या नखामध्ये माती जाते, मग तशी साफ करून काढावी लागते. कारण ती चालताना तिचा पाय थोडासा क्रॉस होतो, त्याच्यामुळे नखामध्ये बऱ्यापैकी माती जाते तिच्या. आणि ती अशी घट्ट पकडते, त्याच्यामुळे ते खाचं खासत राहते. तर मी बाहेर आणलं तर क्लीन थोडंच घरात घेतो. फरशीवर फक्त पाय ठेवायचा. थांब, पाय सरकेल, थांब, पाय लावतो आडवा. 1 2 3 4. ये, फरशीवर पाय ठेवायचा. हां, ये, फरशीवर पाय ठेवायचा पुढचा. हां, बरोबर, फरशीवर पाय ठेव. हां, चला, हे पाणी भरून घ्यायचं आहे आता परत सगळ्याला. काय काम तेवढं. चला तर मंडळी, व्हिडिओ आजचा इथपर्यंतच. बाकीचं डेली रुटीन ते असतंच. व्हिडिओ खूप मोठा होता, त्याच्यामुळे आज इथेच थांबतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन. आणि व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.